नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री महाशिवरात्री निमित्त अमृतेश्वर मंदिर येथे गंगेची यात्रा संपन्न। रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री निमित्त अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील मुक्काम पोस्ट यशवंतखार येथे गंगेची जत्रा संपन्न झाली। सुमारे 400 वर्षापूर्वीपासून जंगलात असलेले पुरातन शंकराचे मंदिर, तिथे असलेल्या पाचही कुंडात भर उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी असते, म्हणूनच ही जत्रा गंगेची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे। हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात गावापासून दूर जंगलात हे मंदिर आहे। मुघली आक्रमणात तुटलेल्या येथील पाषाणमूर्ती अजूनही इतिहासाच्या खुणा दर्शवतात। येथील मंदिरात स्वयंभू शंकराची पिंड आहे। 4 वर्षापूर्वी गावातील शिवभक्त श्री यदुराम धुमाळ यांच्या प्रयत्नाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। महाशिवरात्री निमित्त श्रींचे सकाळी 9 वाजता अभिषेक पूजा करून आरती करण्यात आली। प्रासादिक भजन मंडळ यशवंतखार यांचे सुश्राव्य भजन झाले। सालाबाद प्रमाणे यावर्षी नवतरुण मित्रमंडळ श्री रामाळी यांच्या सहकार्याने उत्सव साजरा करण्यात आला। परंपरेनुसार दुपारी या ठिकाणी कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले। अलिबाग व रोहा तालुक्यातील विविध गावांमधून येथे कुस्त्यांसाठी मल्ल उपस्थित होते। जवळजवळ 45 कुस्त्या खेळवण्यात आल्या। कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित श्री नथुराम ठाकूर, पांडुरंग भोईर, धर्मा ठाकूर, काशीनाथ दिवकर, पांडुरंग ठाकूर, विलास दिवकर, राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष संतोष भोईर, शिवसेना उपतालुका प्रमुख जगन्नाथ ठाकूर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भास्कर ठाकूर, श्री महादेव मांडवेकर, शिवसेनेचे श्री गणेश मडवी, श्री दत्ताराम दिवकर, नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम शंकर दिवकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हेमंत महादेव ठाकूर, सचिव श्री भारत काशीनाथ दिवकर, श्री संतोष दिवकर, श्री रामचंद्र गजानन धुमाळ, विजय वसंत दिवकर, श्री समीर दिवकर, श्री रघुनाथ ठाकूर, श्री अजय दिवकर, अजित ठाकूर, श्री रमेश धुमाळ, भास्कर धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले। कुस्त्यांचे पंच श्री रघुनाथ ठाकूर व विठोबा गुंड यांनी खूप सहकार्य केले। टाइम कीपरचे काम कुमार पियुष धुमाळ यांनी पाहिले। बंदराळी सदस्य महिलांनी एका रंगाच्या साड्या परिधान करून तसेच पारंपरिक पालखीची गाणी म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शेवटी कुस्त्यांचे बक्षीस वितरण समारंभात अलिबाग रोहा मुरुडचे माजी आमदार श्री सुभाष शेठ पाटील यांची उपस्थिती लाभली। बंदराळी ग्रामस्थ, मुंबई उत्कर्ष मंडळ सदस्य आणि यशवंतखार ग्रामस्थांच्या परिश्रमाने सदर सोहळा पार पडला। सायंकाळी सूर्यास्ताला दीपमाळ प्रज्वलित करून श्रींची पालखी मंदिरातून निघाली। यशवंतखार गावातील प्रत्येक आळीत खालूबाजा बेंजो पथक यांच्या तालावर नाचत गाचत सकाळी 6 वाजता पालखी पुन्हा मंदिरात परतली। कुस्त्यांचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री तुषार भास्कर ठाकूर, श्री हरेश नारायण ठाकूर व श्री मयंक हेमंत ठाकूर यांनी पाहिले। कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत व आभार श्री विजय वसंत दिवकर यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खरपाटील, रोहा।